नमस्कार. सिनेमाचे दिवस या मालिकेतील आज हा 45वा भाग. हे जे सगळं मी सांगतोय ते सगळं बरंचसं त्यातलं मी या पुस्तकात सिनेमाचे दिवस या पुस्तकात लिहिलेलं आहे. आणखीन आता मी त्यात काही बहरी घातली सांगता का अर्थात जे सुचेल ते. याच्या 2 आवृत्त्या झाल्यात आणि 360 रुपयाचं हे पुस्तक आहे. काही लोकांनी विचारलं तर आपण ज्यांना पाहिजे असेल त्यांना हे मिळू शकतं. आपण मला माझ्या फोन नंबरवर 9822016299 या फोन नंबरवर आपण फोन करून चौकशी करू शकता. मी त्याची माहिती देईन आणि आपण ते पुस्तक प्राप्तही करून घेऊ शकता. मागच्या भागात मी विजय कोणकेंचा माझा किस्सा सांगितला आणि त्यावर 1-2 जणांचे फोनही आले. एकाने सांगितलं की तुम्ही केलं ते बरोबर केलं. एक जण म्हणला कशाला ठेवलं तुम्ही असं केलं, पैसे मिळतात घेऊन टाकायचे. पण अजूनही मला आजसुद्धा मी त्या घेतलेल्या निर्णयाची मला खंत नाही आहे. तो योग्य निर्णय होता असं मला वाटतं आहे. आणि त्या घुंगरू या कथेचा हक्क कथा पटकथा संवाद आणि गाणी मुख्यतः नानांनी फार सुंदर सवाल जवाब आणि गाणी लिहिली. अजूनही हक्क माझ्याचकडे आहेत. मी काही त्यावर अजून सिनेमा काढला नाही आणि ते कोणाला हक्कही दिले नाही. कदाचित केव्हा तरी कोणी असा निर्माता येईल त्याला ते देईन किंवा न जाणो मलाही पुढं काय आणखीन सुबुद्धी म्हणा किंवा दुर्बुद्धी म्हणा सुचली सिनेमा केला तर करू शकेन मी त्याच्यावरती. आता त्याला महत्त्वाची अट अशी आहे की आजच्या बदलत्या अभिरुचीमध्ये लोकांना तो आवडायला पाहिजे आणि तसं काम करणारी अभिनेत्री मिळायला पाहिजे. जुन्या काळामध्ये हंसा वाडकर, लीला गांधी, नंतरच्या काळात जयश्री गडकर अशा कुशल अभिनेत्री होत्या. आणि आताही म्हणजे लोककलेमध्ये उत्तम नर्तिका आहेत. पण नर्तिका आणि अभिनय मधु कांबीकर होत्या. हा सगळं जमणारा नव्हतं. म्हणजे मधु कांबीकर आजी आहेत पण हे सगळे जमणारे अभिनेत्री आणि तसा दिग्दर्शक. आणि शिवाय तशी माझी मनस्थिती झाली तरच मी करीन. अन्यथा कोणी योग्य निर्माता वाटलं त्याला देईन. आणि मागं म्हणलं त्याप्रमाणे हीच अट असेल की ज्याला शक्य आहे त्याकडनं व्यवस्थित पैसे घेईन आणि पोळलेला निर्माता असला तर अगदी नॉमिनल किमतीसुद्धा त्याला ते हक्की मी देईन असं माझं स्टँड आहे. या निमित्तानं दादा कोंडकेंची एक आठवण मला सांगावीशी वाटते. पुस्तकात नाही येते. दादांची इच्छा माझी पुरी करा तर पुण्यातला पहिला प्रयोग मी बघितला होता. तेव्हा तिकिटाचं ब्लॅक झालेलं असं प्रयोग होता तो. भरतनाट्य मंदिरमध्ये गॅलरीचं 2 रुपये तिकीट आम्ही 5 रुपयाला विकत घेऊन मी आणि माझा मित्र श्रीराम गोपटे आम्ही ते बघितलं आणि प्रचंड खुश झालो. त्यानंतर जवळ 7-8-10 वेळा मी ते पुण्याला विच्छा बघितलं. जवळजवळचं सर्व संवाद मला आजसुद्धा आता इतक्या वर्षानंतर पाठ आहेत. नंतरच्या काळात जेव्हा असं वाटेल की आपण बघूया तेव्हा मी माझे मित्र आप्पासाहेब निगडीकर, बाबा कदम असं मिळून आम्ही सातारलाही ते दादा कोंडकेंच्या विच्छाचे काही प्रयोग लावले. जवळजवळ 3 प्रयोग केले. राया पंचपोर म्हणून मित्र होता आणि तेव्हा 1000-1200 रुपये मानधन असायचं आणि बहुतेक त्याला उत्तम तिकीट विक्री व्हायची. आम्हाला काही खर्चोशीच पडायची नाही. उलट पक्षी आपल्याला बघायचा आनंद मिळायचा आणि मुख्यतः दादांशी गप्पाही व्हायच्या. त्यानंतर दादांनी जेव्हा पहिला सिनेमा सुरू केला, सोंगाडे त्यांचा पहिला चित्रपट, तेव्हा योगायोगानं मी इन्कम टॅक्सच्या कामाला कोल्हापूरला गेलो होतो आणि बिंदू चौकातच दादा कोंडकेंची तेव्हा एक शॉर्लेट कंपनीची जुनी बस होती, छोटीशी व्हॅन टाईप. ती बस उभी दिसली आणि त्यातनं दादा उतरताना दिसले. पद्मा गेस्ट हाऊस म्हणून जे प्रसिद्ध आहे तिथलं पांढरा तांबडा रस्त्याचं तिथं दारात मी गाडी थांबवली आणि दादांना भेटलो. काय कसं काय गप्पा झाल्या. दादा म्हणले मी सिनेमा सुरू केला असं करतोय वगैरे. तर मी तेव्हा असं म्हणलो त्यांना की दादा तुमचं विच्छा उत्तम चाललं आहे, खूप प्रयोग होत आहेत, पैसे मिळत आहेत, आता कशाला सिनेमाच्या भानगडीत पडताय. अहो हे धंदा काय खरं नाही. म्हणजे मीच म्हणलो बरं का सिनेमा सुरू करण्यापूर्वी. दादांची बोलायची स्टाईल तुम्हाला माहिती आहे. दादा म्हणलं अहो ते बरोबर आहे पण आता एकदा मनात आलं करून टाकायचं. अहो म्हणलं पण त्यात नुकसानसुद्धा येतं ना, फार नुकसान येऊ शकतं. दादांची गंमत बघा. दादा म्हणले हो नुकसान येईल, काय होईल, ही गाडी बिडी काय आणखीन बँकेत पैसे आहेत ते सगळे जातील, परत काय गिरणगाव जाऊन पडेल आणि आपला फुटपाथ आहेच ना तिथे. दादा पहिल्यांदा बारक्या खोलीत फुटपाथच्या शेजारी राहायचे. तिथं त्यांनी सांगितलं की दादा तर असं होईल. योगायोगानं दादांचा चित्रपट चालला आणि पुढं दादाचे सर्व चित्रपट हाऊसफुल गेले. त्यामुळे अर्थात पुढं मीच सिनेमा काढला. त्यामुळे मला बोलायला तोंडच राहिलं नाही.
पण नंतर खूप उशिरा, म्हणजे मी सिनेमा काढायला थांबवल्यानंतर 96-97 असेल बहुतेक, दादांचं एका सिनेमात शूटिंग इंगवलीला, भोरजवळ त्यांचा स्टुडिओ ते चालू होतं. त्याला वैद्यसाहेब येणार होते आणि की गिरीश कर्वे म्हणून जुने जाणते फोटोग्राफर होते, ते तो सिनेमा शूट करत होते. वैद्यसाहेब मला निरोप आला, येत आहे का तुम्ही? मी म्हणलं ठीक आहे येतो. आणि पुण्याला इन्कम टॅक्सचं काम होतं. जाता थोडी वाट वाकडी करून मी स्टुडिओत गेलो, दादांना भेटलो. मग तेव्हा ही आठवण निघाली. आणि दादांचं शूटिंग ही राजेशाही असायचं. मग ती 9ची शिफ्ट होती. मी पोचलो तेव्हा 10 वाजले ते. दादांचं मेकअप चालू होतं आणि दादा मस्त गप्पा मारत बसले ते. ते म्हणलं दादा शूटिंगला उशीर होतोय ना. कोणते म्हणले आपलंच प्रोडक्शन आहे. आणि दादांचं बोलणं म्हणजे प्रत्येक वाक्याला तुम्हाला हसवल्याशिवाय दादांची चैन पडायचं नाही. म्हणजे मला त्या बिंदू चौकात हे म्हणलं आता काय, तर तो एक जण त्यांचा जो दुसरा सहकारी होता, तो गाडीतनं डबा काढून घेत होता, आपला जेवणाचा डबा असतो 4 पुड्याचा. तर ते म्हणले अरे तो पुढं डबा वर नेऊन नीट घासून घे बरं का, आणि त्यात तो आपल्याला परत रस्सा बिस्सा घ्यायचा आहे. नेतं म्हणले त्याला काय आहे, मग काल उपासाचा होता, साबुदाण्याची खिचडी होती, त्याचा वास चुकून आहे, रश्श्याची चव जाईल. दादा अजिबात म्हणजे एक शब्द सो खाली पडून द्यायचे नाही. तीच परंपरा पुढं लक्ष अशोकनं चालवली असं मला वाटतं. तर दादांचे त्या भेटीचे 2 प्रसंग त्यांच्या आयुष्यावरती. अनिता पाद्यांनी फार सुंदर पुस्तक लिहिलं आहे, एकटा जीव सदाशिव, असं वाचण्यासारखं आहे. आणि मोठा कलाकार किती झाला तरी कसा अंतर्यामी एकटा असतो असं एक वेगळंच चित्र त्यातनं निर्माण होतं असं मला वाटतं. असो, तर चित्रपट शेवटचा माझा करून झाला होता आणि मग पुढं काय असं चालू होतं. पण सातारकरांना माझे चित्रपट म्हणून स्वतःचे असे वाटायचं. त्यांच्या आपुलकीने मी सदैव भारावून गेलो आजपर्यंत. सातारचं सेल्स टॅक्स ऑफिस तेव्हा माझा मित्र बापूसाहेब जाधव यांच्या ग्रामोद्धार बिल्डिंगमध्ये होतं, कर्मवीरांच्या समाधीच्या बरोबर समोर ती बिल्डिंग. तर मी जायचो सेल्स टॅक्स ऑफिसला, आणि त्या खाली ऑफिस होतं आणि वरती जाधव कुटुंबीय राहायचे. एकदा मी नेहमीसारखा सेल्स टॅक्सच्या केसेस करता ऑफिसमध्ये गेलो आणि बापू जाधवांच्या मातोश्रींचा निरोप आला. त्यांच्याकडचा कोणतरी माणूस मला सांगत होता की तुम्हाला आईसाहेबांनी वर बोलवलं आहे माडीवर. आता त्या बापूसाहेबांचे मी माझ्या आईच्या वयाचे असते, बापू मी जवळजवळ सारख्या वयाचे. मग मी लगेच वर गेलो, तर त्या दूरदर्शनवर लागलेला कशासाठी प्रेमासाठी चित्रपट कौतुकाने पाहत होत्या. मला बसवून चहा दिला आणि वात्सल्याने मला म्हणाल्या आपला सिनेमा लागला तर ना, म्हणून तुम्हाला मुद्दाहून बोलवून घेतले, वाटलं चहा देऊन तरी तुमचं कौतुक करावं. मी असं त्या सगळ्या सातारकरांचं फिलिंग होतं. असं एकदा रोजच्याप्रमाणे संध्याकाळी आम्ही मित्रमंडळी आप्पा निगडीकरांच्या चहाच्या दुकानात गप्पा मारत बसलो. साधारण 75-70-75 वर्षाची एक वृद्ध स्त्री चहा विकत घ्यायला, आपण तर चहाच दुकान विकत घ्यायला ते आले. तो घेताना तिने मला बघितलं, आमच्या गप्पा चालू होत्या. तिने विचारलं काय डॉक्टर, आता काय तब्येत बरी आहे काय? त्या अपरिचित बाईचा प्रश्न ऐकून मी जरा गोंधळलो. मी म्हटलं अहो बाई, मी डॉक्टर नाही आहे, माझे धाकटे बंधू अच्युतराव डॉक्टर आहेत. बाई किंचित हसल्या. मला म्हटलं ते मला माहीत हो, पण मी तुमचीच तब्येत कशी आहे म्हणून विचारते. माझा गोंधळ आणखीनच वाढला. मी म्हटलं अहो मला काय झालं आहे, मी तर अगदी ठणठणीत आहे. यावर मात्र त्या वृद्ध बाई मोठमोठ्याने हसायला लागल्या आणि म्हणाल्या दुपारी टी व्हीवर तुमचा बंडरबाज लागला होता, त्यात तुम्हाला राणीसाहेब दाढी दाढी राणीसाहेब दाढी म्हणत बेशुद्ध पडताना पाहिलं, म्हणून विचारते की आता तब्येत कशी काय. यावर आमच्या सर्वच मित्रांनी एकदम हास्यकल्लोळ केला. सिनेनिर्मितीमुळं झालेली पत्रकारांची मैत्री कायम राहिली होती. अनंत पाटणकर, शरद गुर्जर, शरद वराडकर, केव्हाही हाकेला वर येणारा अरुण बेलसरे काळाच्या पडद्याआड गेले. सरदेशमुख, सुभाषचंद्र जाधव, संजय दिनकर वगैरेंचा पत्रव्यवहार चालू असतो. शिवाय इकडच्या भागात ते आले की ते घरी येऊन भेटल्याशिवाय राहत नाहीत. आता सरदेशमुख गेले, संजय दिनकरही गेला, सुभाषचंद्र जाधव मात्र अजून आहेत, ते अजून पुस्तकं छान लिहितात. आम्हा मराठी सिनेमाला झोडपणारे ज्येष्ठ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्या मनात मराठीबद्दल आंतरिक प्रेमच असते, त्यामुळे त्यांनी झोडपूनही त्यांच्याशी स्नेह कायमच टिकतो. पी के बोडे अजून उत्साहाने पत्रकारित आहे. बापू वाटवे म्हणजे सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात उत्साही असे जणू भीष्माचार्यच होते. ते वसंतराव काणे, पटवर्धन यांच्या गाठीभेटी व्हायच्या. बापू वाटवेही गेले, वसंतराव काणेही गेले. राजाकारांची सासवडी सातायची असल्याने
वर्षातून ते यमखास त्यांची माझ्या घरी एकतरी चक्कर व्हायची. राजाभाऊ गेल्यानंतर त्यांचे चिरंजीव तेही संपर्कातून असतात. सुरेश देशमाने आता उत्तम कॅमेरामॅन प्रसिद्ध आहे, पण तरीही मला आवर्जून भेटतो. त्या सगळ्यांच्या भेटीत जुन्या गप्पा, नवीन हालचाली या सगळ्यांनाच आनंददायी उजाळा मिळत राहतो. वैद्यसाहेब आणि सुबल सरकार हे तर आमच्या कुटुंबीयांच्यापैकीच झालेले आहेत. हे मी 2007 साली लिहिले आहे सगळं. 15-20 दिवसात एकदा तरी आमचं टेलिफोनवर बोलले होतेच. एकमेकाच्या कुटुंबातील सर्व सुखदुःखांच्या प्रसंगी आम्ही सहभागी असतो. वैद्यसाहेबांचा मुलगा उच्च विद्याविभूषण अमेरिकेत आहे, तर मुलगी पुण्यातच दिली आहे. त्यामुळे वैद्यसाहेब आता मालाडचा मुक्काम हलवून पुण्याला स्थायिक झाले होते. त्यांच्या घरचा गणपती उत्सव मुंबईत चित्रपट व्यावसायिकांचे अजून आवर्जून आणि श्रद्धास्थान होते. पुण्यात सुद्धा त्यांनी तीच परंपरा तेव्हा कायम ठेवलेली. सोमेश्वर पार्क म्हणून आहे बाणेर रोडला, तिथं ते स्वतः फ्लॅट घेऊन. मुंबईत गेल्यानंतर माझं सुबलदांच्या घरचं एक जेवण तरी अपरिहास्य. त्यांच्या पत्नी बानीभाभी फार प्रगतिशील आहे. त्यांचा मुलगा सागर सरकार सध्याच्या आघाडीचा नृत्यगुरू म्हणून पंडित सागर महाराज या नावाने ख्यातीगिरीत आहे. त्यांच्या घरीच एकदा जेवणाच्या वेळी ज्येष्ठ नृत्यगुरू सचिन शंकर यांची झालेली भेट फारच मनोज्ञ होती. 1994च्या दरम्यान सुबलदांना अचानक हृदयविकाराचा त्रास झाल्याची बातमी मला सुरेश देशमानेने फोन करून सांगितली. मी सुबलदांना फोन केला तर ते कधी नव्हे ते काळजीने खूप हळवे झाले होते. असंख्य हिंदी मराठी चित्रपटांचे नृत्य दिग्दर्शन करूनही बायपास सर्जरीचा खर्च कसा झेपणार ही त्यांची चिंता होती. खरे तर निर्मात्यांच्याकडून त्यांचे येणे असलेलं मानधन 2-3 सर्जरींना पहिले इतके मोठे होते, पण ते जवळजवळ बुडीतच होते ना. माझ्या मनात तेव्हा काय अंतःप्रेरणा झाली मला माहीत नाही, पण मी त्यांना सांगितले की तुम्ही प्रख्यात हार्ट सर्जन भट्टाचार्य यांना भेटा. ते बंगाली असल्याने कलाप्रेमी असतीलच आणि कदाचित तुमची सर्व सर्जरी प्रेमाने फुकटसुद्धा करतील. सुबलदा म्हणाले, तुम्ही त्यांना फोन करा किंवा पत्र लिहून माझ्याकडे पाठवा कुरिअरने, म्हणजे मी त्यांना भेटतो. मी म्हटलं, माझी ओळख तरी कुठे आहे? मी केवळ अंतःप्रेरणेने वाटले म्हणून तुम्हाला सांगितले, पण तुम्ही भेटून प्रयत्न तरी करा. आणि आश्चर्य म्हणजे सुबलदा त्यांना भेटल्यावर त्यांनी खरोखरी ती सर्जरी पूर्णपणे विनामूल्य करायचे मान्य केले. सुबलदांनी त्या भेटीची गंमत मला सांगितली. ते म्हणले, मी एकटा गेलो नाही, बानींना बायकोला सोबत घेऊन गेलो. त्यांना भेटलो आणि बंगालीत सांगितलं. तिने मला बंगालीत सांगितलं, पण मी मराठीत सांगतो कारण मला बंगाली लक्षात नाही. ते म्हणले, माझ्याबरोबर माझी बायको, आम्ही सुबल सरकार. मी नृत्यदिग्दर्शक आहे. 200-300 हिंदी मराठी चित्रपटात नृत्यदिग्दर्शन केलं आहे. आणि ही माझी बायको. तिच्या कपाळावर मोठं कुंकू दिसतंय ना. मी चित्रपट नृत्यदिग्दर्शन केले, पण पैसे माझ्याजवळ नाहीत. आता ते कुंकू ठेवायचं का मिटवायचं हे तुमच्या हातात आहे. असं म्हणल्यानंतर त्या भट्टाजींना काय वाटलं कुणाला माहिती. ते म्हणले, तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमचं सर्व ऑपरेशन करून देतो आणि अजिबात पैसे घेणार नाही. म्हणजे मला असं आश्चर्य वाटलं की खरं तर अंतःप्रेरणेने मी सांगितलं. माझी काही भट्टाजींची ओळख नव्हती. ते तेव्हा प्रख्यात सर्जन होते. त्यांची अपॉइंटमेंट मिळायला सुद्धा 2-2 महिने लागायचे. पण त्यांनी नुसतं हो म्हटलं नाही, तर सुबलदाला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचं बेड होते तिथं ॲडमिट व्हायला सांगितलं आणि सुबलदा ॲडमिट झाले. मला तर असं वाटतं की आपली जर भावना खरंच प्रांजळ असली आणि सदहेतून असली तर ती काम करते. मी केवळ ते सांगून स्वस्थ बसलो नव्हतो. मानी स्वभावाचे सुबलदा आर्थिक मदत स्वीकारणार नाहीत म्हणून मी व माझ्या काही सातारकर मित्रांनी मिळून 50,000 रुपये सुरेश देशमानेकडे त्याच्या बँक खात्यात पाठवले आणि त्याला ते गुपचूप बानी बहिणींच्याकडे द्यायला सांगितले. हे लक्ष्मीकांत बेर्डेला समजलं. हे लक्षाला समजल्यावर त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रत्येकानं भेटला लक्ष स्वतः जाऊन. तो म्हणला, सातारून गोडबोले साहेब मतेला जाऊन येतात आणि आपण प्रत्येकाने 16-20 पिक्चर केलेत आणि आपण स्वस्त बसतो म्हणजे काय, असं म्हणून सर्वांच्याकडे जाऊन लक्षाने जवळजवळ $1.25 लाख रुपये गोळा करून दिले आणि ते सर्व दिले. कारण सर्जरी जरी फुकट होणार असली तरी औषधं आणि इतर खर्च मोठा होताच ना. डॉक्टर भट्टाचार्यजींनी म्हटल्याप्रमाणे विनामूल्य सर्जरी केली, ती यशस्वी झाली हे सांगायला नकोच. आम्हा सर्वांनाच आनंद झाला, कारण सर्वांच्या लाडक्या सुबलदांना नवजीवन मिळालं. यातील आणखीन हृदयभाग पुढंच आहे. कारण जेव्हा मी पैसे दिले तेव्हा
सुबलदा म्हणले, काय आहे? म्हणलं, काही काही नाही आहे. बांधणी म्हणलं, आधी सांगूच नका. आणि मग लक्षात दिल्यानंतर मग त्यांना कळलं की आपल्याकडे पैसे आले. ते म्हणले, पण मी काय आहे, म्हणजे कर्ज आहे का? मी तुम्हाला परत करीन. मी म्हणलं, सुबलदा हिशोब करू नका. तुम्ही माझ्याकडे कधी कामाचा हिशोब केला आहे का? मी जे पैसे दिले तुम्ही घेतले. आणि मग याचा काही हिशोब डोक्यात ठेवूच नका तुम्ही. हे मी दिले असं समजा, आभाळातनं पडले असं समजा. आणि मग जवळजवळ सर्जरी झाली, ते साधारण 94 साली जाईल. त्यानंतर 10-12 वर्ष लोटले आणि मी विसरूनही गेलो, कारण तेव्हा होते पैसे दिले, विषय संपला. पण सुबलदा वेळेवर मिळालेल्या या मदतीची कृतज्ञता विसरली नव्हते. त्यांच्या मानी मनाला घेतलेली ती मदत कुठेतरी बोचत असावी. 2006 साली त्यांचा फोन आला की कोणती तरी जागा, त्यांची बहुतेक जागा होती दहिसर वगैरे कुठेतरी जागा होती त्यांची, ती जागा विकली, ते पैसे आलेत आणि मला माझे पैसे परत करायचे आहेत तुमचे, तर कसे पाठवू? मी नको नको म्हणत असताना सुद्धा त्यांनी ते पैसे परत केले आणि वर म्हणले व्याज म्हणून काहीतरी रक्कम देतो. म्हणलं, आता मेहरबानी करा, मला आणखी लाजवू नका. ते पैसे ते बँकेत परत पाठवले आणि स्वाभिमान प्रकट केला. अशी उदाहरणं, अशी माणसं दुर्मिळ असतात आणि म्हणूनच ती आपल्या मनामध्ये हृदयस्थ होतात, हेच खरं. कारण खरोखरी सुबलदांच्यासारखा माणूस इतका प्रेमळ. आणि आज अगदी म्हणजे आता ही गोष्ट मी तुम्हाला 94ची पहिली गोष्ट, त्यानंतर 10-12 वर्ष, 2005-6 साली, आता त्याला 14 वर्ष झाली. त्यानंतरच्या काळात सुबलदा पुन्हा आजारी पडले. त्यानंतर एकदा ते घरीही आले. कोल्हापूरला मीटिंग होती महामंडळी, तेव्हा त्यांचं प्रकृती बघून मला वाटत होतं काही फार दिवस सोबते नाहीत. थोडासा त्यांना डिमेन्शिया म्हणजे स्मृतिभ्रंशासारखं झालं होतं आणि नंतर सुबलदा गेले. पण आज इतक्या वर्षानंतर सुद्धा अजूनही मी महिन्याभराने 2 महिन्यांनी फोन करतो. माझा फोन नाही गेला तर बानी भाभी किंवा सागर फोन करून चौकशी करतात, सगळं ठीक आहे ना, कसं आहे. विशेषतः सण असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, पाडवा असेल, आवर्जून त्यांचा फोन येतो. काहीतरी मला असं वाटतं आपल्या मागच्या जन्मीच्या गाठीभेटी असतात. आणि सुबलदासारखे माणूस खरोखरीच म्हणजे ते तर म्हणायचे मी मराठी आहे. त्यांच्या आठवणी मी 2 भागामध्ये ऋणानुबंधी अशी मालिका जी केली आहे माझ्या यूट्यूब चॅनेलला, अरुण मोडबोले या चॅनेलला आहे, त्या त्यांच्या सविस्तर आठवणी दिल्यात. आपण जरूर तो भाग काढून ऐका, आपल्याला या बायकाला आनंद येईल असं मला वाटतं. त्याच मालिकेमध्ये पितांबर काळेवरती मी एक एपिसोड केला आहे, NS वैद्यांच्यावरती एक एपिसोड केला आहे, लक्षावरती 2 एपिसोड केले आहेत. हे सगळे आपण ऐका, कारण ह्या सिनेमाच्या दिवसामध्ये या पुस्तकामध्ये सगळं लिहिता आलं नाही मला, पण काही अनेक प्रसंग त्यात मी लिहिले. विशेषतः सचिन शंकरांच्या भेटीचा प्रसंग आणि कशी माणसं असतात आम्हाला बघायला मिळाली, हे सगळं तुम्हाला त्यात मिळेल. आपण ती माझ्या चॅनेलवर जाऊन ऋणानुबंधी अशी प्लेलिस्ट वेगळी केली आहे. त्यात भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, सुधीर मोघे, अनिल मोहिले अशा सगळ्यांच्याबद्दल मी बोललेलो आहे, आठवणी सांगितल्या आणि 100% खऱ्या आठवणी सांगितल्या. आपण जरूर ती बघा, आपल्यालाही आनंद येईल. आज इथेच थांबूया, उद्या पुढचा भाग.